भुईर या टीमचे कॅप्टन आहेत आणि त्यांच्या सौभाग्यवती वैशालीताई अरविंद भुईर या विद्यमान उपसरपंच आहेत ग्रामपंचायत ओली, त्यांच्या माध्यमातून हा कलरफुल टी शर्ट या ओली संघाला देण्यात आलेला आहे. बघूया सलामीर जोडी नितीन गवली आणि रुपेश मुकादम न्यू मिलन पायगाव टीमकडून. वेलकम चरण भाऊ. स्ट्राईकला वन मॅन आर्मी नितीन गवली आणि नॉन स्ट्राईकला रुपेश मुकादम. गोलंदाज देवीदास, संघातील एक सर्वात चांगला गोलंदाज गावदेवी ओली टीमचा देवीदास पाटील डीपी. आज केपी नाहीये, केपींची तब्येत ठीक नाहीये म्हणून ते आराम करतात. केपी जंबो असतील आमचे अंकुश दादा भुईर, त्यानंतर आज प्रवीण जोशी नाही, विकास जोशी संघामध्ये नाही आहे. बघूया छत्रपती भाऊ आणि जैन भाऊ विजय भाऊ जरा आमच्या स्टेजवर आहेत. क्या बात आहे. गेम ऑन. पहिला चेंडू देवीदास पाटील राऊंड द विकेट. लगेच आपली वेल देखील सुरू केली जाईल. पहिला चेंडू. क्या बात आहे. शॉर्ट फाईन लेग विकास पाटील यांना चेंडू चकवून चाललाय अगदी सीमा पार चौकार. पहिल्या चेंडूवर चौकार ठोकून या डावाची सुरुवात नितीन गवलीनं केलेली आहे. बघूया पुढील चेंडू. इथे हा फटका बघूया. दयानंद म्हात्रेजनं अतिशय चांगला झेल टिपलाय वाईडिश लॉंग ऑनला आणि पहिल्या विकेटचं पतन. नितीन गवली आउट. गवलीची विकेट आली म्हणजे गावदेवी ओली संघानं खूप मोठी कामगिरी केलेली आहे. कारण की नितीन गवलीचा चालू इतिहास पाहिला आपण विजयदादा तर सर्वात वैयक्तिक 70 धावा या नक्कीच नितीन गवलीच्या नावे आहेत. गोवे स्पर्धेमध्ये नवीन बॅटर मैदानामध्ये कुंदन चेंडूला सोडून दिला आहे. बघूया इथे पंचांचा इशारा येतो वाईट. धावसंख्या 5. अगदी टी शर्ट सर्कलच्या बाहेर आपण पाहिलं तर सुधाकर आणि दयानंद म्हात्रे हे दोन संघातील उत्कृष्ट खेळाडू पाहायला मिळत आहेत. बघूया दयानंद म्हात्रेने एक चांगला झेल टिपलाय नितीन गवलीचा म्हणजे या सामन्यातील मोठा फलंदाज देवीदासनं दुसऱ्या चेंडूवर बाद केलाय. इथे बघूया बॅटची आतली कडा घेऊन यष्टीरक्षक हरिदास पाटीलनं चेंडूला अगदी पकडलाय. एक सिंगलनं कुंदननं आपला अकाउंट ओपन केलाय. रुपेश मुकादम देखील चांगल्या टचमध्ये आहेत. चालू सीझनचा विचार केला तर रुपेश मुकादमनं देखील गोलंदाजीपेक्षा फलंदाजी न्यू इंग्लंड पायगाव टीमसाठी खूप चांगली केलेली आहे. 3 चेंडू 6 धावा. बघूया देवीदास डीपी. इथे पंचांचा इशारा यायला वाईट. धावसंख्या 7. 2 वाईट 1 चौकार 1 कुंदननं धाव घेतलेली आहे. रुपेशला अजून खातं खोलायचं आहे. नितीन 2 चेंडूमध्ये 4 वर बाद झालेले आहेत. बघूया षटकातील पुढचा चेंडू. क्या बात आहे. अतिशय चांगला देखना कव्हर ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा क्लास फटका रुपेश मुकादमच्या बॅटमधून चौकार.
चौकारांनी धावसंख्या 11वर जाऊन पोहोचलेली आहे. आतापर्यंत देवीदासने 2 चौकार 2 वाईट 1 सिंगल 1 विकेट घेतलेले आहे. पुढील चेंडू क्या बात आहे, अतिशय चांगला चेंडू आपण पाहिला. बघूया सुधाकर चेंडूच्या समोर धावतायत. दुसरी धाव इथे पूर्ण केली आहे. थ्रो खूप चांगला होता, मात्र रनिंग बिटवीन द विकेट देखील खूप सुरेख पाहायला मिळाली. धावसंख्या 13. शेवटचा एक चेंडू पहिल्या पॉवर प्लेचा शिल्लक आहे. या स्पर्धेचा आयोजक संघ आई गावदेवी 40+ ओली टीम. क्या बात आहे, महेश जोशी अप्रतिम, अतिशय चांगली फिल्डिंग आपण पाहतो इनफिल्डच्या आतमधून. एक धाव या चेंडूवर रुपेश मुकादमला मिळाली. धावसंख्या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 1/14. 1/14 धावा, 2 चौकार दिले, 2 वाईट दिले, 1 दुहेरी आणि 2 सिंगल अशी पहिल्या ओव्हरची समाप्ती. मान्यवर कक्षामध्ये विठोबाजी बिल्ला नाईक आपल्या या भिवंडी तालुक्यातील आणि या परिसरातील एक दमदार असं व्यक्तिमत्व आणि गोल्डमॅन म्हणून ज्यांची पहिली या भिवंडी तालुक्यामधली ओळख ग्रामीण भागातून. नक्कीच सध्या विठोबाजी बिल्ला नाईक हे भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे आपल्या वलपाडा गावचे रहिवासी असून नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत. खूप चांगलं अगदी त्यांचं राजकीय क्षेत्र, समाजकार्य क्षेत्र असेल. बघूया गोलंदाजीसाठी संघातील मुख्य गोलंदाज दयानंद म्हात्रे. आज प्रवीण जोशीची, विकास जोशीची उणीव भासेल का गावदेवी 40+ ओली टीमला? कारण की दोन्ही बंधू नक्की जेजुरी इथे गेलेले आहेत आणि केदारनाथ जोशी, नक्कीच केदारनाथ जोशी दिसले आहेत. आमचे अंकुश पाटील हे देखील अनुपस्थित आहेत. मात्र अशोकदादांनी जैन भाऊ काहीतरी चर्चा करतायत या सामन्याविषयी. बघूया इथे पहिल्या ओव्हरमध्ये 14 आलेत, दुसऱ्या ओव्हरमध्ये दयानंद म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवर राऊंड द विकेटनं षटकातील पहिला चेंडू. क्या बात आहे, चेंडूला ऑन साईडला केले. बघूया सुधाकर चेंडूवर झेपावत आहेत. सुधाकर एक चांगला खेळाडू आहे. थ्रो बघा, अतिशय चांगला थ्रो आहे, मात्र रनिंग बिटवीन द विकेट देखील खूप चांगली पाहायला मिळाली. धावसंख्या 16. देवीदासनं पहिल्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर चौकार खर्च केला होता. दयानंद मात्रनं दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर 2 धावा दिलेत. बघूया देवीदासनं दुसऱ्या चेंडूवर विकेट घेतला होता. इथे दयानंद मात्रे काय करतील की रुपेश मात्रे मोठा फटका खेळतील. सिंगल डबल विकेट डॉट. हा फटका फसलाय. इथे झेल हा धरतीला दान केलाय. नक्कीच आपले यतीश म्हात्रे देखील यांच्याकडून या सरपंच चषकासाठी क्या बात आहे. यतीश म्हात्रे यांच्या सौभाग्यवती सपनाताई यतीश म्हात्रे, माजी सरपंच ओली आणि निलेश मोहन जाधव माजी सरपंच ओली, त्यांनी आपल्या संघावर बक्षीस लावलेले आहे. या स्पर्धेतील सर्वात मोठं बक्षीस जर ओली संघानं या आपल्या चषकावर नाव कोरलं तर रोख रक्कम 51,000 रुपयाचं बक्षीस आहे. क्या बात आहे. गटातून निघाल्यावर लावायला पाहिजेत, फायनलचं नंतर बघू. चांगले बक्षीस लावले, धन्यवाद. क्या बात आहे. इथे चेंडूला फेकून दिलाय डीप मिड विकेट सीमा पार षटकार. कडून आई गावदेवी 40+ ओली संघाला ब्रेकिंग न्यूज आलेली आहे. या सरपंच चषकावरचं नाव करतोय आपल्याला 51,000 रुपयाचं रोख पारितोषिक. इथे अजून एक धमाका, रुपेश मुकादम छा गए षटकार.
नितीन गवलीला अगदी दुसऱ्या चेंडूवर बाद केला होता देवीदासनं. एक चौकार ठोकल्यानंतर मात्र आता मैदानामध्ये रुपेश मुकादम अतिशय चांगली फलंदाजी करतात. धावसंख्या पोहोचली 30 वर. 11 चेंडूमध्ये 30 आलेत. काय चांगली भागीदारी आहे कुंदन आणि रुपेश मुकादम मध्ये. बघूया दयानंद मात्रे संघाचा मुख्य गोलंदाज. इथे हा चेंडू कमी गतीने फेकला होता. अरविंद भोईर चेंडूच्या समोर धावतायत. लॉंग ऑनला चांगली फिल्डिंग. अरविंद भोईर यांच्याकडे आतापर्यंत 2 चेंडू गेलेत आणि अतिशय चांगली फिल्डिंग त्यांनी केली. सुधाकरनं देखील एकाच ॲक्शनमध्ये जेवढे चेंडू त्यांच्या दिशेने आले तेवढे पकडलेले आहेत. महेश जोशीनं देखील चांगली फिल्डिंग केलेली आहे. म्हणजे एकंदरीत आतापर्यंत ओली संघाची ग्राउंड फिल्डिंग खूप चांगली पाहायला मिळते. 2 ओव्हर 31. याच धावगतीने जर क्या बात आहे. फायनल मारली नाही मारली ती गोष्ट दूर आहे, मात्र फायनल सामना जरी खेळले तरी 51,000 रुपये बक्षीस आहे. वा, ओली संघाला भरपूर पारितोषिक लागलेत. इलाका भी हमारा और धमाका. बघूया शाम को किसका देखने को मिलता है. बकरा देखील आहे. क्या बात है. अशोकजी पाटील नक्कीच अगदी क्रीडानगरीचे मालक जनार्दनजी पाटील असतील. अशोकजी पाटील, स्वर्गीय गणपत तुकाराम पाटील या नावानी क्रीडानगरी आपण पाहतोय. त्यानंतर नक्कीच सतीश गणपत पाटील, प्रकाश गणपत पाटील, रवींद्र गणपत पाटील या क्रीडानगरीचे मालक आहेत. नक्कीच त्यांचे विशेष धन्यवाद. गोलंदाज प्रभाकर पाटील संघाचे एक सर्वात सिनियर गोलंदाज. आज संधी मिळालेली आहे बऱ्याच दिवसातून. बघूया प्रभाकर पाटील इथे पॉइंटच्या वरून चेंडूला उडवलाय रुपेश मुकादमनं. चेंडू चाललाय आर पार सीमा पार चौकार. लागलेली आहे. क्या बात आहे. काय फिल्डिंग आहे. थ्रो देखील खूप चांगला. मात्र इथे 2 धावा रोखू शकले नाही आहेत. धावसंख्या 2 ने वाढून झाली ती 37. गावदेवी ओली टीम घरच्या मैदानावर खेळते. मोठ्या संख्येने प्रेक्षक या मैदानातून पाहायला मिळतात. टीव्हीला देखील भरपूर ऑनलाईन प्रेक्षक जोडले असतील. बघूया 14 चेंडूमध्ये आतापर्यंत 37 धावा. इथे हा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूने चेंडू चाललाय. विकास पाटील यांच्या दिशेनं चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. बघूया इथे थ्रो तर आलाय. विकेट कुंदनची. आता मैदानामध्ये नवीन बॅटर गणेश आलाय का. कांतीला आता गणेश की पोलाड आहे. पोलाड गणेश आहे. गणेश कासाड. अजून पोलाडचं येणं बाकी आहे. नितीन गवलीकडे खूप मोठी स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. त्यांनी कुंदनची विकेट इथे सॅक्रिफाईस केलेली आहे. कारण की येणाऱ्या फलंदाजीमध्ये गणेश आणि पोलाड 2 ताकदवान खेळाडू आहेत. रुपेश मडवी सध्या नॉन स्ट्राईकला आहे. एक हाती किल्ला लढवत आहेत. नितीनची विकेट लवकर गेल्यानंतर 30 धावा रुपेशनं 38 मध्ये वैयक्तिक ठोकलेले आहेत. 11 चेंडूमध्ये 30. क्या बात आहे. या स्पर्धेची पहिली 50 तर आपण बघत नाही होत ना. बघूया. एक विकेट हॅट्रिक आज अनिलला कंप्लीट केली. ओमसाई पिसे संघाच्या गोलंदाजांनी. हा फटका हवेमध्ये केले. बघूया चेंडू सेफ लँड होतोय. शॉर्ट फाईन लेगचे क्षेत्ररक्षक महेश जोशीचं आज कौतुक करावं लागेल. चांगला बॅकअप आहे. चांगली फिल्डिंग देखील आपण पाहिली होती. याआधी पॉईंट रिझनला हरिदास पाटील एसटी रक्षक
गावदेवी ओली संघ जेव्हा 40+ क्रिकेट खेळायला सुरुवात केली तेव्हा प्रभाकर पाटील या संघाचे मुख्य गोलंदाज होते. केदार जोशी या गोलंदाजांनी खूप चांगली गोलंदाजी आणि विजय पाटील नामी काफी आहे. इथे हा फटका उंचच उंच आहे. दया मात्रे पुन्हा एकदा झेलच्या खाली चांगला झेल टिपलाय. फलंदाज गणेश झेलबाद. गणेश गेला आणि मैदानामध्ये पोलार्ड आलाय. दोन्ही एकाच बॉडी लँग्वेजचे खेळाडू आहेत. खूप ताकदवान खेळाडू आहेत. बघूया इथे मात्र प्रभाकर पाटीलनं देखील एक मोलाची विकेट गणेशची घेतलेली आहे. तर एक विकेट देवीदासनं नितीन गवलीची घेतली आणि कुंदन धावबाच्या स्वरूपात बाद झालेत. मात्र दोन्ही झेल हे दया मात्रेने टिपलेत. बघूया 2 ओव्हर 5 चेंडू टाकून झालेत. धावा 40 बनलेत. अजूनही 7 चेंडूंचा खेळ या इनिंगचा बाकी आहे. प्रभाकर पाटील आपण चर्चा करत होतो गावदेवी 40+ ओली संघाच्या खेळाडूंची. विजयदादा पाटील देखील या संघाचे एक स्फोटक फलंदाज म्हणून एक काल असा होता की या खेळाडूंनी 40+ क्रिकेट अक्षरशः ओली गावासाठी खूप चांगला खेळला आहे. इथे चेस खूप मोठी होती दया मात्रेसाठी. चेंडू चाललाय सीमापार. येतोय चौकार. नक्कीच विठोबाजी बिल्ला नाईक देखील ओली संघाचा खेळ पाहण्यासाठी इथे थांबलेले आहेत. आता त्यांच्यासाठी देखील वेल खूप किमतीची आहे. सध्या भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक म्हणून ते निवडून आलेले आहेत. नक्कीच त्यांना पुढील वाटचालीसाठी आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊ या स्पर्धेच्या माध्यमातून. क्रिकेट खेळ हा त्यांना खूप आवडतोय. बघूया इथे हा चेंडू रुपेशना उडवलाय. काऊ कावना रिझनच्या वरून षटकार. दिवसातील सर्वात मोठी टोटल आपण पाहतोय की काय. नक्कीच मित्रांनो आपण जी क्रीडानगरी पाहतोय ओली गावची आन बान शान स्वर्गीय गणपत तुकाराम पाटील यांच्या नावाची क्रीडानगरी आणि त्या क्रीडानगरीचे मालक आहेत जनार्दनजी गणपत पाटील, अशोकजी गणपत पाटील, प्रकाशजी गणपत पाटील, रवींद्रजी गणपत पाटील, नंदकुमार गणपत पाटील आणि नक्कीच आपल्या गावदेवी 40+ रेग्युलरचे दोन्ही उत्कृष्ट खेळाडू JP जयेश पाटील आणि अजय पाटील यांचं विशेष धन्यवाद. इथे हा फलटस होता मात्र फटका हवा तसा खेळता आला नाहीये. बघूया यष्टी रक्षकच्या मागे प्रभाकर पाटील चेंडूला उचलतायत. 2 धावा इथे पूर्ण केलेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. रुपेशच्या धावा किती झाल्यात विशाल? 38 धावा झालेत. 12 धावा कमी आहेत. 4 चेंडू आहेत. संघाची टोटल 52. बघूया रुपेश आज इतिहास बनवतील का या ओलीच्या स्पर्धेतून. 50 करणं 4 ओव्हरमध्ये टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खूप मोठी उपलब्धी आहे. बघूया हा चेंडू वाईटचा इशारा येतोय. नक्कीच आमच्या विनीत मालीनं चालू सीझनमध्ये 33 चेंडूमध्ये 98 धावा रेग्युलर क्रिकेटमधून ठोकल्या होत्या आणि चालू वर्षामध्ये एक 4 व्हीलर मालिका वीर देखील राहिलाय. मनकुले गावचा स्टार खेळाडू विनीत
माली आणि वैभवनं देखील 2 बाईक जिंकलेले आहेत. म्हणजे मानकुली गावामध्ये यावेळेला आतापर्यंत 2 बाईक आणि एक 4 व्हीलर आलेली आहे. 98 धावा त्या दिवशी विनीत मालीनं ठोकल्या 33 चेंडूमध्ये. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये हा चेंडू खूपच खराब आहे. महेश जोशी यांचा भीमरचा इशारा केलाय. 1 धाव येईल. आता फ्रीड आहे. निकेशने अगदी पोटपूजाचा सामान घेऊन आलेले आहेत. गोवे टीम आज ऑल इज वेल आहे. बघूया चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट चालला विकास पाटील यांच्या दिशेनं. चांगली फिल्डिंग. वा, विकास यांना थ्रो करता येत नाही मात्र फिल्डिंग खूप चांगली केलेली आहे. सुधाकर खुश आहेत. दया म्हात्रे खुश आहेत. नक्कीच 2 झेल दयाने देखील घेतलेत. धावसंख्या 55. 55 धावा लागलेत. 2 चेंडू आहेत. बघूया इथे 1 धाव घेतलेली आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये चेंडू सरसावतोय. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. नवनाथ पाटील नक्कीच आज टार्झन पाटील देखील प्ले 11 मध्ये आहेत. चांगले अगदी कॅप डोक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. डीप मध्ये आहेत. पनामा कॅप. पंच जशी कॅप घालतात तशी कॅप. बघूया इथे झेल ड्रॉप केलाय. मला वाटतं आवाज दिला ना, त्या आवाजाच्या भीतीनं दयाच्या हातून चेंडू निसटला असावा. असं 2 धावा गेलेत शेवटच्या चेंडूवर. पहिल्या इनिंग मध्ये धावा बनवल्यात न्यूझीलंड पायगाव टीमनं 59 आणि बरोबर 60चा आकडा सेट केलाय. बरोबर 15ची सरासरी आहे. बघूया घरच्या मैदानावर 60 धावा बनतील की थांबतील दुसऱ्या इनिंग मधून. चला आपण जाऊया मान्यवर कक्षामध्ये. स्वागत मूर्ती आहेत. नक्कीच आपल्या वलपाडा गावचे उद्योजपती, भिवंडीचे पहिले गोल्डमॅन म्हणून ज्यांची ओळख आणि भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक विठोबाजी बिल्ला नाईक साहेबांचा आपण स्वागत आणि सन्मान करूया. गावदेवी 40+ ओली आयोजित सरपंच उपसरपंच चषकाला आज भेट देण्यासाठी आपल्या भिवंडी तालुक्यातील एक दमदार व्यक्तिमत्व विठोबाजी बिल्ला नाईक साहेबांचा इथे शुभ सन्मान होतोय. धन्यवाद दादा, आपण आलात. या स्पर्धेमध्ये आपली मोलाची उपस्थिती दिली आणि आमच्या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आपलं पुन्हा एकदा ग्रामस्थ मंडळ ओली आणि गावदेवी ओली 40+ संघाच्या वतीनं विशेष विशेष आभार. त्यानंतर रत्नाकर दगडू पाटील आपल्या गावचे समाजसेवक आहेत ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी रोख रक्कम 5,000 रुपयाचा धनादेश आलेले आहे. रत्नाकर दगडू पाटील यांना देखील आपण सन्मानित करूया. केपी स्वागताने सन्मान करूया. रत्नाकर दगडू पाटील आपल्या ओली गावचे समाजसेवक आणि त्यांचं क्रिकेटवर खूप प्रेम आहे. ओली गावची टीम कुठेही क्रिकेट खेळो या व्यक्तिमत्वाची नेहमीच उपस्थिती पाहायला मिळते. यस, भाऊजी आहेत मानकुलीचे. धन्यवाद. बघूया 60 धावा घरच्या खेळपट्टीवर बनवायचे आहेत. त्यानंतर आपण पुढील संजयजी म्हात्रे केबल नेटचे मालक आहेत ओली गावचे. संजयजी म्हात्रे यांचं देखील या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य आहे. नक्कीच केबल नेटचे प्रोपायटर आहेत आणि त्यांना देखील फुलगुच्छ देऊन इथे सन्मानित केलं जातोय. दत्ताजी तरे देखील आपल्या मान्यवर कक्षामध्ये आहेत. नक्कीच भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे उपाध्यक्ष आणि ठाकूरपाडा ग्रामपंचायतचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य. चला 60 धावांचं लक्ष आहे. लगेच फलंदाज पाठवायचे आहेत ओली टीम. नितीन गवली खुश असतील रुपेश मुकादमवर कारण की त्यांनी धावा बनवलेत नाबाद 39. चला घाई करा ओली टीम. अजून आपल्याला भरपूर सामने खेळायचे आहेत. वेलकम चंदू मुकादम, जगदीश मुकादम, चंदू मुकादम, विकास मुकादम, रुपेश मुकादम अतिशय चांगले बंधू क्रिकेट खेळत आहेत. नक्कीच चंदू देखील खूप चांगले गोलंदाज आहेत. न्यूझीलंड पायगाव टीमचे अनिल मुकादम मैदानामध्ये आहेत. आज 1 मॅन आर्मी नितीन गवलीची भूमिका
रुपेश मुकादमनं कंप्लीट केलेली आहे. चला अरविंदजी भोईर यांच्या सोबत बघूया. हरिदास पाटील प्रति ओव्हर 15 बनवायचे आहेत. 60 डाव आहेत आणि घरच्या मैदानावर मला वाटतं कदाचित 60 डावा ओली संघाला सोपे असतील. बघूया नितीन गवलीच्या टीम समोर 60 डावा बनवायचे आहेत. अरविंद भोईर टीमचे कॅप्टन. पहिल्या ओव्हरमध्ये धावा देवीदासनं 14 दिल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये देवीदास मात्रेनं 17, तिसऱ्या ओव्हरमध्ये प्रभाकर पाटीलनं 13 आणि शेवटच्या ओव्हरमध्ये महेश जोशीनं धावा 15. अशा एकूण 3 ओव्हरमध्ये 59 दिलेत आणि आता त्या दिलेत त्या विसरून 60 कशा बनवायच्या हा प्रयत्न करावा लागेल ओली टीमच्या फलंदाजांना. चला खेळाला लगेच चेंडू निवडून आपण सुरुवात करायची. आज स्पर्धेचा फायनल दिवस. गेली 4 दिवसाच्या स्पर्धेतून तब्बल 32 संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळाले. 2:47 झालेली आहेत. बघूया यानंतरचे सामने किती ओव्हरचे होतील हा कमिटीचा नक्कीच आयोजनाला विचारून आपण पुढील नाणेफेकी करणार आहोत मनोज, कारण की आजच्या दिवसातील 5वा सामना आहे. अजून 4 सामने खेळायचे आहेत. बघूया इथे हा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट गॅप मधून चेंडू चालला सीमापार, येतोय चौकार. गुड शॉट. जशी सुरुवात नितीन गवलीनं केली होती पहिल्या चेंडूवर तशी सुरुवात अरविंद भोईर यांनी केलेली आहे गावदेवी ओली टीमसाठी. नक्कीच अजय पाटील आणि जयेश पाटील आपल्या ओली गावचे दोन्ही रेग्युलरचे उत्कृष्ट खेळाडू आणि त्यांच्याच माध्यमातून ही सुंदर अशी हिरवीगार क्रीडानगरी पाहतोय स्वर्गीय गणपत तुकाराम पाटील आणि या क्रीडानगरीचे मालक जनार्दनजी पाटील, अशोकजी पाटील, प्रकाशजी पाटील, रवींद्रजी पाटील आणि नंदकुमार पाटील यांच्या मालकीचं हे नक्कीच पूर्ण पाटील परिवाराचा आपण आभार व्यक्त करूया, कारण की 40+ क्रिकेट स्पर्धेला ही मातीची खेळपट्टी आपल्याला खेळण्यासाठी या व्यक्तिमत्वाने उपलब्ध करून दिली. JP जयेश पाटील, त्यानंतर अजय पाटीलचं देखील विशेष आभार, त्यानंतर बबलू पाटील अँड ऑल पाटील परिवार. बघूया नितीन गवली षटकातील पुढचा चेंडू. क्या बात है. अरविंद भोईर छा गए गुरु. 2 में 10 आता 4 मध्ये 5 करायचे आहेत. प्रत्येवर 15 जरी केल्या तरी सामन्यावर विजय संपादन करू शकते. 2 चेंडू मध्ये 10 आलेत. नक्कीच शेर अभी जिंदा आहे. अरविंद भोईर साहेबांनी दाखवून दिला आहे. 2 मध्ये 10 ठोकलेत. आता 4 मध्ये 5 केल्या की त्यांचं काम झालंय. इथे एष्ट्यांचा वेध घेतलाय, मात्र बाद होण्यापूर्वी मौल्यवान 10 धावांची सुरुवात अरविंद भोईरनं करून दिलेली आहे. हे मात्र विसरून चालणार नाहीये. नक्कीच नक्कीच चांगले 2 फटक्याच बऱ्याच दिवसातून अरविंद भोईर यांच्या बॅटमधून पाहायला मिळालेत. आणि आता देवीदास DP देवीदास पाटील क्रमांक 3 वर मैदानामध्ये फलंदाजीसाठी उतरलेले आहेत.
3 चेंडूमध्ये 10 आलेत नितीन गवली डीपी साठी. क्या बात आहे, अतिशय चांगलं इष्टांच्या मागे आपण एसटी रक्षक कुंदनची कामगिरी पाहतोय. यस्मिन डॉट बॉल बघा, पहिल्या 2 चेंडूमध्ये 10, त्यानंतरच्या 2 चेंडूमध्ये 1 विकेट 1 डॉट. हा क्रिकेट आहे. स्विंग अँड मिस. चेंडू येण्याआधीच बॅट चालवली होती. धन्यवाद विठोबाजी नाईक बिलासाहेब, आपलं खूप खूप स्वागत. बघूया गोलंदाजीसाठी दुसऱ्या क्रमांकावर जगदीश मुकादम येतील का. धन्यवाद विठोबाजी बिला नाईक, भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक आणि या भिवंडी तालुक्यातील पहिले गोल्डमॅन म्हणून ज्यांची खऱ्या अर्थाने ओळख असं व्यक्तिमत्व या स्पर्धेतून आपली रजा घेताना. बघूया 1 बाद 10 आणि आता 3 ओव्हरमध्ये पाहिजेत अजूनही 50. गोरखजी पाटील आणि आमचे कालरामजी पाटील येवन जोडी यांचं देखील मान्यवर कक्षामध्ये शुभ आगमन झालेलं आहे. सरपंच उपसरपंच चषकामध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. क्या बात आहे, हा चेंडू अगदी स्लॉग सिपच्या अंदाजाने केला आहे. क्लास हरदास पाटील यष्टीरक्षकाचा पाहायला मिळतोय. चौकारानं या इनिंगची सुरुवात केलेली आहे. गुड शॉट. आज रुपेश मुकादमनं ज्या नाबाद 39 बनवलेत, खूप मोठी कामगिरी केलेली आहे सामन्यातून. कारण की नितीन गवली 4 वर बाद झाले होते. धावसंख्या 14, चेंडू टाकून झाले 7 आणि धावा बनले 14, बनवायचे 60. बघूया अजूनही 17 मध्ये 46. इथे अजून एक धमाका. म्हणजे हरदास पाटील बोलतात अरविंद भोईर मारतात तर मी का नको. 2 मध्ये दोघांनी 10 धावा बनवलेत. वा, चांगली फलंदाजी. 20 धावा 8 मध्ये आलेत आणि आता उर्वरित 16 मध्ये 40. म्हणजे प्रत्येक ओव्हरला असे जर 3 फटके आले तर हे आव्हान ओली संघाला कठीण नाहीये. नक्कीच बघूया. इथे छत्रपती दादा गायकवाड खुश आहेत, आमचे अश्वदादा देखील असतात, जैन दादा देखील खुश आहेत. मात्र ही तोप कुठपर्यंत चालेल, शेवटपर्यंत चालली पाहिजे हीच अपेक्षा असेल ओली टीमच्या समर्थकांना. अजून एक बघूया, गॅपमध्ये चेंडू, चांगली फिल्डिंग पोलार्ड. दुसरी धाव हरिदास न पूर्ण केले. तिसरी साठी इथे देवीदासची विकेट. डीपी बाद झालाय. बघूया 2 धावा आलेत आणि मैदानामध्ये मला वाटतं नवनाथ पाटील सुधाकर आहेत. क्या बात आहे. सुधाकरला आता रुपेश मुकादमनं जशी फलंदाजी केली तशी फलंदाजी करावी लागेल. क्षमता आहे. सुधाकर खूप चांगला खेळाडू आहे. ओली गावासाठी खूप चांगला रेग्युलर क्रिकेट सुधाकर खेळलेला आहे. चरण पाटील देखील इथे आहेत. आपले जेपी असतील, अजय असतील, ओली गावातून देखील चांगले स्टार खेळाडू. मिस्टर ISPL जयेश पाटील याला देखील आपण भारतातील सर्वात मोठी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये पाहिलेले आहे. ओली गावचं वैभव जेपी. बघूया, सुधाकरवर मोठी जबाबदारी आहे कारण की सिनियर खेळाडूंनी फटके खेचलेत. आता सुधाकरला देखील तो कारनामा करावा लागेल. क्या बात आहे. स्विंग अँड मिस. अतिशय चांगला चेंडू अगदी बुंद्यामध्ये टाकला होता. यॉर्कर लाईनचा चेंडू आणि या चेंडूवर बॅटकट लागण्याची जास्त शक्यता असते. इथे नक्कीच सुधाकर बाल बचावलेले आहेत. कौतुक करावं लागेल जगदीश मुकादम यांचा. क्या बात आहे. खडे खडे चेंडूला सुधाकरनं उडवलाय आणि चांगला झेल गणेशनं कंप्लीट केलाय. ताकद कमी पाहायला मिळाली.
अगदी चेंडूला फक्त आणि फक्त असा उडवला होता, ताकद झोकता आली नव्हती. सुधाकर नाराज होऊन तंबूच्या आश्रयाला जात आहेत. या सामन्याची गोल्डन विकेट आली. नक्कीच मैदानामध्ये नवीन बॅटर दयानंद म्हात्रे. नक्की सुधाकरला खेळपट्टीवर राहणं गरजेचं होतं, मात्र फटकेबाजी देखील करायची होती. धावा आहेत 22, चेंडू टाकून झालेत 11, गडीबाद झाले 3. संघातील सर्वात सिनियर खेळाडू जगदीशदादा मुकादम. बघा, या खेळाडूंनी पहिले 12वे खेळाडू म्हणून संघाची जागा सांभाळली आणि आता संघाचे मुख्य गोलंदाज म्हणून आपल्याला पाहायला मिळतं. दादा, असं हे व्यक्तिमत्व आहे जगदीश मुकादम. क्या बात आहे. चेंडूला अगदी स्लाइस केलाय, चेंडू चाललाय डीप फाईन लेग रिझनकडे. चांगली फिल्डिंग होते. दुसरी धाव दयानं पूर्ण केलेली आहे. 2 ओव्हर 24, 3 गड्यांच्या मोबदल्यात. आता येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये अजूनही धावा बनवायचे 36, म्हणजे प्रति ओव्हर 18, 3 षटकार ठोकायचे आहेत. क्या बात आहे. गोरख पाटील यांच्याकडून चौकार षटकार हॅट्रिकला 1000 रुपयाचं पारितोषिक. वा, गोरख दादा आणि कालराम दादा A1 जोडी स्टेजवर आल्यानंतर हे पारितोषिक लागलेलं आहे आणि 51,000 लावलेत. नक्कीच आपले निलेश जाधव आणि सौभाग्यवती सपना यतीश म्हात्रे, माजी सरपंच ओली यांच्याकडून 51,000 रुपयाचं बक्षीस. ओली टीम फायनल सामना जरी खेळली तरी रोख रक्कम 51,000. क्या बात आहे. गोरख पाटीलचे 11,000. वा, बोली लावा अजून. 18 मध्ये 12 मध्ये 36 आहेत. क्या बात आहे. गोलंदाज अनिल मुकादम. नाही, बऱ्याच टीमला तसं कॉन्टॅक्ट करावं लागेल. नितीन गवलीची पहिली आहे, अजून 3 पाड्या चरायचे आहेत, मग ती बोली त्यांनाच जाईल. बोली लावून काही फायदा नाही. बघूया, अरविंदजी भोईर आज कोच असतील, हरिदास पाटील देखील कोच असतील, कारण की एक चौकार एक षटकार या दोन्ही फलंदाजांनी ठोकलेला आहे. अरविंदजी भोईर स्वतः आपल्या सहकार्यांना पाणी घेऊन आले होते. काय कानमंत्र दिले आहे बघूया. 12 मध्ये 36, म्हणजे 12 चेंडूमध्ये फक्त 6 चेंडू सीमापार पाठवायचे आहेत. बघूया, बॅटची कडा घेऊन चेंडू चालला अगदी शॉर्ट फाईन लेग रिजन मधून डीप फाईनला. दुसरी धाव इथे हरिदास पाटील पूर्ण करतात. धावसंख्या 26. या सामन्यातून विजेता आणि जनमन गोभे असा सामना होईल. क्या बात आहे. अगदी स्लोवर चेंडू पाहिलाय. चेंडूच्या समोर किरण, चांगली फिल्डिंग होते. फक्त एक सिंगल मिळेल. या मातीच्या खेळपट्टीवर प्रत्येक संघाच्या खेळाडूंनी खूप चांगली मेहनत केलेली आहे. खेळपट्टी आणि मैदान आउटफील्ड खूप चांगली आहे. फुलटॉस होता, फटका हवा तसा खेळता आला नाहीये. चेंडू अगदी मिडॉनला सेफ लँड होतोय. गणेशानं सुधाकरचा झेल टिपला होता आणि सुधाकरची विकेट गेल्यानंतर काहीसा गावदेवी 40+ ओली टीम थोडासा नाराज आहे, कारण की सुधाकरकडून अपेक्षा होत्या, मात्र सुधाकर 0वर बाद झालेत. क्या बात आहे, क्या बात आहे. अनिल मुकादम 4 चेंडू डगलेत, फक्त 4 धावा दिलेत. धावसंख्या 28. आता 8 मध्ये पाहिजेत 32, म्हणजे प्रत्येक चेंडूवर चौकार येऊन थांबलाय. इथे पंचांचा इशारा आला वाईट. 29 धावा झालेत आणि आता 31 पाहिजेत. 16 मध्ये 29 आणि 8 मध्ये 31. क्या बात आहे. तेज तरार. हरदास पाटीलला कुठल्याही प्रकारची संधी नव्हती हा चेंडू खेळण्यासाठी. डॉट बॉल. 7-31. इथे नो बॉलचा इशारा आलाय. ओव्हरस्टेप असेल, नाही, अगदी शरीराचा भाग स्टंपला लागलाय. फ्री चेंडू असेल हरिदाससाठी. आता 7 मध्ये 30. 7 चेंडूमध्ये 5 ठोकायचे आहेत.
क्या बात आहे. इथे हा चेंडू आलाय डॉट आणि आता 6 मध्ये 30. 6 चेंडूमध्ये 30 धावा बनवणं मातीच्या खेळपट्टीवर फलंदाजासाठी खूप मोठं काम आहे. नक्कीच 51,000 माजी सरपंच निलेश जाधव आणि सपना यतीश म्हात्रे यांच्याकडून आणि 11,000 होते गोरख पाटील यांच्याकडून आणि एक भोकड होता. हा आणि चौकार षटकार हॅट्रिकला 1,000 होते. म्हणजे हा सामना किती हजारावर गेला असता. नक्कीच आता बॉलर क्या बात आहे. बघूया इथे दया म्हात्रेने चौकारचा ठोकलाय. मात्र आमचे गोरख पाटील सांगतात की गोलंदाजांनी सलग 3 वाईट टाकले तर 500. क्या बात आहे. हे बक्षीस कशासाठी वाईट टाकल्यावर गोलंदाज कुंदन एक आला. क्या बात आहे. सुरेश गरजसर असतात. अजून 2 टाकले तर 500 रुपये आमच्या गोरख पाटील यांच्याकडून. मात्र आता वाईट टाकून नाही तर षटकार मारून सामना जिंकू शकता आपण. बघूया इथे चेंडूला अगदी लेट कट केलाय. चेंडू चाललाय डीप थर्ड मॅन सीमारेषेकडे. चांगली फिल्डिंग होते डीप मधून. फक्त 2 धावा. धावसंख्या झालेली ती 37. नक्की 40 प्लस धावा 59 झाल्या. आणि कुठेतरी थोडासा सुधाकर जिथे 0वर बाद झाला. बघूया हा चेंडू किरणच्या दिशेने येतोय. 2 धावा इथे देखील पूर्ण केलेत. हरिदासचं कौतुक करावं लागेल. आज सलामीला आलाय आणि 8 चेंडूमध्ये त्यांनी एक चौकार एक षटकार 2 डबल एक सिंगल 15 धावा बनवल्यात. 39 धावा. अजून 3 चेंडू बाकी आहेत. हा दुसरा वाईट. लगातार 3 वाईट आहेत. मध्ये नाही. लगातार इथे हा चेंडू सीमा पार चौकार येतोय. शेवटचा एक चेंडू आहे. राकेश पाटील महाराष्ट्र पोलीस आपल्याला जॉईन झालेत. साई कृपा डुंगे टीम या स्पर्धेच्या पहिल्या दिवसाची विजेता टीम. मात्र सेमीफायनलमध्ये वीर तानाजी दापोडे टीम समोर पराभूत झाली होती. इथे क्या बात आहे. हरिदास पाटीलला अजून एक चांगला फटका केलेला आहे. मात्र इथे हा सामना जिंकलाय न्यू मिलन पायगाव टीमनं. अभिनंदन नितीन गवली अँड ऑल टीम अँड हडलक अरविंदजी भुईर या स्पर्धेचा लाडका आयोजक संघ गावदेवी 40+ ओली. आणि या सामन्याचा सामनावीर आहे रुपेश मुकादम. नाबाद 39 धावा 59 मध्ये आपण रुपेश मुकादमच्या पाहिलेले आहेत. नक्कीच आपण यानंतरचा सामना किती ओव्हरचा खेळवला जाईल या कमिटीला विचारून आपण नाणेफेकी करणार आहोत. तत्पूर्वी आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देऊया. लगेच यायचं आहे.